ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आजची आमदार रोहित पवार, शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद खरंच मनाला कुठंतरी स्पर्श करून घेतली। कारण त्यातले मुद्दे हे इतके व्यवस्थितपणे होते की सरळ सरळ हा घातपातच आहे हे म्हणणं काही वावगं नाही। परंतु राजकारणाच्या पटलावर आज एकीकडे एक ही पत्रकार परिषद घडत होती, तर दुसरीकडे विलिनीकरणाची जोरात चर्चा सुरू होती। या पत्रकार परिषदेचा अर्थ फक्त अजितदादांना न्याय द्यायचाच आहे का? अनेक प्रश्न आता सोशल मीडियावरती येत आहेत आणि अशी चर्चा आहे। ही पत्रकार परिषदेतले मुद्दे जरी खरे असले तरी त्याचं टायमिंग जे आहे ते थोडं संशयास्पद आहे। कारण ज्या हालचाली इकडे घडत होत्या त्याच हालचालींवरती इकडे देखील अनेक घटना घडत होत्या। मुंबईत घटना घडत होत्या। मुंबईतले नेते देवेंद्र फडणवीसांना असतील, सुनेत्रा वहिनींना असतील, राष्ट्रवादीतल्या नेत्यांना भेटत असतील, अशाच वेळी शरद पवार यांचं दवाखान्यात ऍडमिट होणं, एकूणच सगळंच कसं अलबेल। सुनेत्रा वहिनी दिल्लीला निघाले, देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला निघाले, दिल्लीतल्या शहा मोदींना भेटायला सुनेत्रा वहिनी निघाल्यात, त्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर निघाल्यात का विलिनीकरणाच्या चर्चा आहेत। केंद्रानं थेट आदेश दिलेले आहेत विलिनीकरणाच्या बाबतीत, म्हणूनच वहिनी ज्या आहेत सुनेत्रा वहिनी त्या दिल्लीला जात आहेत का? आणि अशाच वेळी आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद, बऱ्याच गोष्टी ते 12 तारखेला सांगतो म्हणाले। इनडायरेक्टली आमचं विलिनीकरण करा, आम्हाला सत्तेत घ्या, अन्यथा याचे परिणाम जे आहेत ते अत्यंत वाईट होतील असाचा काही इशारा नाही ना? आणि या इशारा संदर्भात आता सोशल मीडियात मात्र लोक दबक्या आवाजात नाही तर ओपन बोलायला लागले। त्यांचं असं मत आहे, पद दिली, विलिनीकरण झाला, मंत्रीपद मिळाली तर हा इथंच विषय फुल स्टॉप करू, अन्यथा अजूनही आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत। आजची रोहित पवारांची ही पत्रकार परिषद त्यातली झलक नव्हती ना, असं आता सोशल मीडियावरती बोललं जातंय। एकूणच काही असो, परंतु रोहित पवार, आमदार रोहित पवारांनी अत्यंत अभ्यासपूर्वक, अगदी टेक्निकली जे मुद्दे काढलेत त्यातून थेट असं दिसलं जातंय की नाही, हा जो आरोप आहे तो कुणीतरी केलंय, ही घटना दादांच्या बाबतीत घडलीय, हे सपशेल त्यांच्यातनं सांगायचंय। परंतु ते जागा राखत आणि पुन्हा वारंवार म्हणत होते, आमचा सरकारवर संशय नाही, आमचा सरकारवर संशय नाही। ज्यावेळी एखादा नेता जर देशाचं संविधानिक पद सांभाळत असेल, अर्थमंत्री होते ते, त्यानंतर उपमुख्यमंत्री जरी संविधानिक पद नसलं तरी सरकारमधलंच पद आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी, त्यांचं रक्षण करणं हे सरकारचं काम होतं। मग सरकार कुठं चुकली, सरकारनं काय गल्लत केली असंही जर म्हणत नसतील रोहित पवार, तर नेमकं काय समजायचंय? म्हणजे या पत्रकार परिषदेचं प्रेशर टॅक्टिक्स यूज करून राष्ट्रवादीत विलिनीकरणाचा डाव तर नाही ना, असं अनेकांचं मत आहे। परंतु रोहित पवारांचं प्रत्येक प्रश्न अभ्यासपूर्वक आणि खरा दिसत होता। 12 तारखेला ते आणि बोलणार आहेत असं म्हटलेत। आता ते 12 तारखेला नेमकं काय बोलतात, राष्ट्रवादीचं विलिनीकरणाच्या बाबतीत काय घडतंय, कारण इच्छा नसताना सुनेत्रा अजितदादा पवार यांचा शपथविधी झाला असं म्हटलं जातंय। आज सुनेत्रा अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीतले काही मोठे नेते यांची देखील भेट झाली, त्यांनी मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या। अजितदादां बरोबर काय चर्चा झाली होती
ते देखील कानावर घातलं. यातनं सगळ्या मीडियानं किंवा सोशल मीडियानं आता अंदाज काढलाय की राष्ट्रवादीचं विलिनीकरण फिक्स आहे. राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आता मंत्रिपदही मिळणार, विलिनीकरण होणार आणि राष्ट्रीय अध्यक्ष जो आहे राष्ट्रवादीचा तो नेमण्यापूर्वी विलिनीकरण होणार असंच कळते. परंतु माझं एक मत आहे की आजची पत्रकार परिषद ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी मांडली त्याच पद्धतीनं त्यांनी फॉलोअप घ्यावा आणि शेवटपर्यंत त्याला न्याय द्यावा, म्हणजे अजितदादांच्या आत्म्यास शांती लाभेल आणि अजितदादांना ही भावपूर्ण श्रद्धांजली ठरणार आहे. लोक काही बोलतात, लोकांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही. लोक काय म्हणतात ते आम्ही मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचवतो, परंतु वास्तव वेगळंही असू शकतं. म्हणून दर्शको, काय वाटतं तुम्हाला आजची रोहित पवारांची पत्रकार परिषद योग्य होती का? त्यातले कुठले मुद्दे तुम्हाला खटकले? अजितदादांचं जाणं अकाली आहे आणि ते कधी न विसरणार आहे. संपूर्ण देशाचं मोठं नुकसान झालंय, विशेष करून महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय, कारण कणखर नेत्याला आपण गमावले आणि या नेत्यासाठीच तुमचं मत आवश्यक आहे. तुमची मतं कळवा. नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज.